कोण म्हटलं? उद्धवजी, ज्यावेळेला तुम्ही आमच्यासोबत युती केल्यावर निवडून आल्यावर आमच्याशी घात केला, आम्हाला सोडून तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, पवारसाहेबांच्या जवळ बसलात. मला वाटतं तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेत. बाळासाहेबांचे विचार असे होते का की काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्री व्हा, त्याच्या सरकारमध्ये जा. तुम्ही निवडणुका आमच्यासोबत लढलात, 55 लोक तुमचे निवडून आलेत, 105 लोक आमचे निवडून आलेत. आणि असं असताना तुम्ही आम्हाला सोडून सरळ त्यांच्याकडे जाऊन बसलात. तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली. आणि म्हणून आज तुमची जी परिस्थिती झाली आहे ना, मी आधीच म्हटलं होतं की तुम्हाला 2 वर्षापुरतं 2.5 वर्षापुरतं बरं वाटेल मुख्यमंत्री होताना, पण भविष्यामध्ये तुम्ही तुमचा सगळा पक्ष संपवलेला आहे, तुम्ही स्वतः संपलेले असाल. आणि आज ते तंतोतंत खरं झालेलं आहे. थोडे दिवस थांबा आणि बघा काय काय होतं ते. मला वाटतं की ही महाविकास आघाडी जी आहे ती आता कुठेही आपल्याला पुढे वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये दिसणार नाही. इथे कोणी राहायला उत्सुक नाही आहेत, त्यांचे आमदार उत्सुक नाही आहेत, खासदार उत्सुक नाही आहेत, आणि नेते सगळे दिशाहीन झालेले आहेत. कोणाचंच कोणाशी जमत नाही. एकाने एक स्टेटमेंट दिलं की दुसरं स्टेटमेंट देतो, तिसरं कोणाचेही तोंड एकमेकाकडे नाहीत. आणि त्यामुळे येणाऱ्या पुढच्या भविष्यकाळामध्ये काही दिवसामध्येच हे सगळे दिशाहीन झालेले भरकटलेले तुम्हाला दिसतील. महाविकास आघाडीमध्ये एकमेकांची कपडे फाडण्याची स्पर्धा लागलेली आहे, अरुण सावंत म्हणतात. बरोबर आहे, तसंच चाललेलं आहे. अगदी थेट दिल्लीपासून पृथ्वीराज बाबा आहेत, ते काँग्रेसवर काय बोलत आहेत, टीका करतायत. वरतून काँग्रेसचे जे नेते आहेत दिल्लीतले, ते त्यांच्याबद्दल काय बोलत आहेत. राज्यामध्ये सुद्धा एकेका पक्षामध्ये सुद्धा, म्हणजे 3 पक्षामध्ये नाही तर एका पक्षामध्ये सुद्धा 4-4 गट त्यांचे त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून कोणी काही बोललं पक्षातलाही तर लगेच दुसरा त्याला उत्तर देतो आहे, उलट त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलतो, स्टेटमेंट देतो आहे. आणि म्हणून मला वाटतं की सगळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.